हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आम्ही पण मजेत. तर आज सुदर्शन आणि नेहा येत आहेत तिकडे, कारण त्यांचं इथून ट्रेनचं बुकिंग आहे फिरण्यासाठी. तर ते येत होते आणि अचानक मला क्लिक झालं की अरे व्लॉग करायला पाहिजे. तर आता मी स्वयंपाक करायला घेतला. खूप उशीर झाला, 9 वाजले आणि आता स्टार्ट केलंय, कारण घरातला पसारा आवरायचा होता. आणि आता त्यांनी नाशिकमध्ये एंट्री केली. म्हटलं चला पटकन आधी थोडंसं शूट करून घेऊ आणि मग नंतर कामाला लागू, कारण अजून बराच स्वयंपाक करायचा बाकी आहे. तर इथे मी भरले गिलक्यांची भाजी करते आणि इकडे खिचडीची तयारी आणि पोळ्या करायच्या, सोबत कढी पण करायची, ते करते आणि ते येतीलच आता. खुश राहा. थोडस दुरून बोलली तर मला कळायला हवा जाते सगळी. सांग सांग. मला सांगते, मला सांग काय जेवायला आज? जेवायला आज भरले गिलके, पोळी, खिचडी आणि आम्रखंड. कढी करणार होती पण नाही केली, जाऊ दे, रात्रीचा त्रास होतो. तुला आवडते म्हणून? मला नाही आवडत. मग किती काळजी भावाची. तेच म्हटलं कसं बिचारायला खावं लागेल कंपल्सरी, म्हणून मी बनवते. इरा जेवायला. जेवायला रात्रीचे 11:15 वाजले आणि हा कार्यक्रम चालू आहे. इरा झोपला होती म्हटलं सकाळी शाळा तुझी? इरा रोज जाते, सुट्ट्या मारत नाही. इरा कधीच नाही, लग्नात सुट्ट्या मारल्या नाही. ऑनलाईन शाळा करू देते का? सुट्ट्या मारल्या बाई. डॅडाला आहे ना काय म्हणायचं, आहो काहो, अहो डॅडा, काहो डॅडा, अरे काय नाही म्हणायचं. नाही, मी तुला ना आहो आहो काहो. कसं म्हणशील मम्माला? कसं म्हणशील? आहो काहो. अहो मम्मा. अगं मम्मा म्हणायचं. अहो काहो मला नाही आवडत. डॅडा कसं म्हणशील? डॅडा काय म्हणशील? नो फायनल. नाही, त्याला ना अरे कारे तुला. चालतंय. नाही नाही, अगं मम्मा, कागं मम्मा, असं एक अंक तू दोघांना अरे कारे कर बस. अरे कारे. नवरदेव नवरीला चहासाठी आमंत्रण आलं इकडे माझ्या मैत्रिणीकडेच. अभिनंदन तुझं, किती गोड आहे. अरे नाही, असू दे असू दे. करू दे करू दे. इच्छा पूर्ण होते. हॅलो, तर आता वाजले सायंकाळचे 4. सुधू, नेहा आणि सोबत इरालाही मी बाहेर पाठवलंय, कारण मला केळवण करायचं होतं. त्यांचं केळवण नाही केलं गेलं, मग पोस्ट मॅरेज केळवण करते मी. तर आता थोडं काही मला डेकोरेशन करायचं होतं आणि त्यांना सरप्राईज द्यायचं होतं. तर म्हटलं चला त्यांना बाहेर पाठवलं, म्हटलं सिटी सेंटर मॉलला जाऊन या, इकडे तिकडे एन्जॉय करा आणि सायंकाळी घरी या म्हणून सांगितलं त्यांना. तोपर्यंत मग मी डेकोरेशन करून ठेवते आणि त्यांना सरप्राईज देईल. तर इथे जिथे आपण सोफा ठेवलाय तर तिथे मला थोडंसं करायचं होतं, बॅकड्रॉप वगैरे लावून थोडंसं डेकोरेशन करायचंय. तर ते करू आणि सोबत मला पुरणाचा स्वयंपाक पण करायचा आहे. म्हणजे पुरणपोळ्यांची ऑर्डर दिली आहे, बाकीचा जो स्वयंपाक आहे तो मला घरी बनवायचा आहे. चला तर मी पटापट आवरते आणि मग बोलते तुमच्याशी आणि तेही तुम्हाला दाखवते थोडं थोडं ग्लिम्स डेकोरेशन करताना. पारसने मला ही झेंडूचे फुलं आणून दिले सकाळी मार्केटमधून. केशरी आणि पिवळे मिळून 1.5 किलो आहे. हे जिप्सी ग्रास आहे, रोजेस आहेत, इकडे शेवंती आहे आणि इकडे पिंक रोजेस आहेत. तर हे जिप्सीचं बंडल मिळालं 100 रुपयात. एरवी मागे खूप महाग झालं होतं, 200-300 रुपयाला एवढंच मिळत होतं, तर आता 100 रुपयाला मिळालं. आणि याची डिमांड जास्त आहे, कारण नवरीला किंवा सजावटीसाठी हे जास्त वापरलं जातं, म्हणून जास्त एक्सपेन्सिव्ह आहेत. आणि हे फ्लावर्स कमी किमतीत मिळाले. सकाळी सकाळी 5-6 वाजता फुलांचा लिलाव असतो. मला असं वाटतं जास्तीत जास्त 400-500 रुपयात हे फुलं मिळाले असतील. असं जर तुम्ही घ्यायला जाल तर खूप महागडी असतात.
दिवसभर थकून आज एवढं डेकोरेशन केलंय. 4 वाजता लागली. बापरे. आणि पाकळ्या कोणी केल्या एवढे सगळे? सुजाता मावशीने मला पाकळ्या करून दिल्या, त्यामुळे मग बऱ्यापैकी हेल्प झाली टाकायला. आणि स्वयंपाक काय बनवते आता? स्वयंपाक पुरणाचं करते. इकडे डाळ टाकली शिजवायला आमटीसाठी, कारण पोळ्यांची ऑर्डर हा दिली. ते म्हटलं पुरणाची डाळ टाकली होते. नाही पोळ्यांची ऑर्डर दिली आहे फक्त आमटीसाठी. आणि इकडे वाटण करते कटाच्या आमटीसाठी, आणि इकडे भजींची तयारी करते. डायटिंग बंद? हा इकडं काय गाल दाखवते. आणि हे डाएट चालू बरं आमचं. हे बघा हे डाएट आहे. आपण थोडं खायचं ना. आणि ताटं वाढताना मला जास्त वाढते शाणे, स्वतः कमी खाते. नाही मला जोरदार वाढते, खूप वाढते. मी पण भरपूर खाते. मी बघितलं मला का वाढते असं मी सांगतो, मला नाही आवडत जास्त. तरी गुबगुबीत होऊन चालली. अजून भज्या बाकी तळायच्या ना, जिमवाल्यांना सांगतो ते नाही ते सांगाल तरी जिमला जाऊन. ब्लॉग आहे तुमचा, ब्लॉग आहे आता काय? बापरे 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 बापरे. हा बघा ओव्हर ऍक्टिंग दुकान तू रे तिला नाही. आवडलं? इरा बघ रिएक्शन देत नाही. हिरा कसं आहे? थोडं काय तू घरात निघाल तयार होता त्यामुळे. आवडलं का तुला? खूप आवडलं, खूप म्हणजे खूप. यामध्ये या ते दिवेच होतात. हा ना, दिवस जातील. होणार आहे असं लगेच म्हटलं व्यवस्थित तयारी कर, म्हटलं शूट होणार आहे. नाही होणार आहे. मी एकदम रिलॅक्स उभी राहिली. नॅचरल असतं काही नाही. लग्नाआधी करायचं होतं. लग्नानंतरचं महत्वाचं आहे. वाच सांभाळ ते. छान म्हातारे व्हा, खुश राहा, सुखी राहा आणि खूप प्रगती करा, यश संपादन करा आणि छान गोंडस एक मुलगा एक मुलगी होऊ द्या. शॉपिंग करायची बाकी आमच्याकडनं काहीतरी द्यायचं पहिल्यांदा आलं तुम्ही. विचारत नाही तुला, सांगतोय विचारत नाही तुला. तू परमिशन नको देऊ काय? उद्या जमलं तर उद्या जाऊ आपण शॉपिंग करायला. त्यामुळे आता सध्या काहीच नाही खाली आज. लग्नाचं खूप झालं होतं. लग्नाचं झालं पण आता नंतर नाही, मग नंतर काही 1-2 वर्ष आम्ही काही करणार नाही. हो का? चालतंय चालतंय. चला बसा. आणि सांगा स्वयंपाक कसा झालाय? ओळखते का इरा? ओळखते बेटा? अगं मी करते ना इरा. मम्मा ते पाठ सरकवेल ना, नाही. दोन्ही लोड काढून घे. मग कुठे बसते? बघूनच पोट भरल्यासारखं वाटतं म्हणतात. असं नका करू, मेहनतीने बनवले. करा जेवण करा. फिनिश करू सगळं. त्यांचंच केळवण चालू आहे. त्या एकाच ताटात बसलेले आहेत. पूर्वी रोज एका ताटात बसायचो, आता भांड्याला बाई येऊन गेल्या, भांड्याला द्यायचं नाही. म्हणजे भांड्याचं झालं तुला तसं काही नाही. आता पारस जमत नाही माझ्या शोध बसला. या जेवायला सगळं छान. छान झालं. बासुंदी, पोळी, आमटी, भात छान झालं. भाजी छान झाली भाजी. इकडे आम्ही शॉपिंगला आलो होतो. मामी आणि इराची शॉपिंग चालली आहे. मला आमचे सबस्क्रायबर भेटले. काय नाव बच्चा तुझं? अनुष्का. तुझं? अनुश्री. ओके. वेदिका. आणि ताईंचं नाव वर्षा शेळके ना? बरोबर. हो का? अच्छा अच्छा. हां
छान वाटलं भेटून. मला खूप आनंद झाला माहिती का, मी एकदम भारी वाटलं, मला खूप आनंद झाला. थँक्यू सो मच. हो चला, फोटोज काढते बाळा. अंकल व्यवस्थित हात पकडा माझ्या इराचा दोघांनी, कुठे जायला नको, पॅक पकडून ठेवा, इथेच थांबायला पाहिजे. काढला मॅडम, फोटो काढला तुमचा. आता आम्ही जेवण करतोय. आता वाजले रात्रीचे 10. उशीर झाला, स्वयंपाक 7-7:30लाच झालाय. नेहा आणि सुधूची ट्रेन आहे रात्री 3 वाजता. ते शिमला म्हणाले. आणि ट्रेन कुठपर्यंत आहे? चंदीगड ना? अंबालापर्यंत. चंदीगडला नाही जात का ट्रेन? अच्छा, तर मग हा म्हणजे चंदीगडच्या जवळच आहे ना ट्रेन. हो का? अंबाला आणि चंदीगड मधलं डिस्टन्स. ओके, असं. तर त्यांचा 6-7 दिवसाचा टूर आहे. चंदीगड टू शिमला, शिमला टू मनाली, अगेन रिटर्न कुठे? चंदीगडला, आणि तिथून बॅक टू पॅव्हिलियन, दॅट इज भडगाव. चला, तुम्हाला हॅपी जर्नी, बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट. जेवण करून घ्या, थोडा आराम करा, आणि थोडीफार पॅकिंग उरली ती पण करून घ्या आणि निघा लवकर. एक एक्स्ट्रा बॅग द्यावर काय ना, आमचं सगळं सामान आणण्यासाठी. आणि तुला जे काही आवडलं ना ते घेऊन ये. आणि तू असं विचार नको करू मला आवडेल की नाही, मला सगळं आवडेल. तुला जे वाटलं माझ्यासाठी घेऊन यायचं ते घेऊन ये, बिंदास. तुला आवडलंच आहे त्याच्यामुळे घेऊन ये. मग मी ना माझ्या सगळ्या पुढच्या व्हिडिओज मध्ये हे माझ्या भावाने आणलंय, हे नेहाने आणले, असं आहे ना. मला चांगलं महिनाभर पुरले पाहिजे एवढे कपडे घेऊन ये. चॉकलेट्स मागते. नाही, आता गुडगल झाली आहे मामा माझी इरा. आता नाही मागणार ती. आता मेकअप पण नाही करणार आहे ते. रागाला मामाचा. आता वाजले रात्रीचे 11:15 आणि आमची आता जस्ट पॅकिंग झाली. तर सगळे दमलोय, खूप दमलो आम्ही, कारण काल रात्री पण उशीर झाला. ते केळवणचं जेवण केलं वगैरे, आणि इराचे पण थोडे टॅन्ट्रम्स चालले होते. त्यानंतर 1:30 वाजले आम्हाला झोपायला. आणि सकाळी पण लवकर उठलो कारण तिची स्कूल होती. मग 6:30-7 वाजेपासून जागी आहे. मग झोपही नाही झाली फारशी. आणि दिवसभर इकडे तिकडे फिरणं चाललंय. परत थोडीफार शॉपिंग होती यांच्या हनीमूनची. तेच आता थोड्या वेळापूर्वी आम्ही पॅकिंग करायला घेतली आणि झाली ऑलमोस्ट सगळी पॅकिंग. आणि त्यांचं म्हणणं होतं की तुझ्या हातानेच पॅकिंग कर. मी त्यांना पॅकिंग करून दिली, कारण आता थोडं 2-3 वर्षापासून आम्ही फिरतोय बाहेर, त्यामुळे थोडे काय म्हणतात, थोडे एक्सपिरियन्स आलाय पॅकिंग कशी करायची. बॅग उचलायचं निघायचं आहे. तर आता घरातून त्यांना माझ्यामध्ये 2 वाजता निघावं लागेल ना. 2 वाजता बघू. हा, 2 तास गप्पा मारू. म्हणजे तेही नाही झोपणार, ते भले ट्रेनमध्ये जाऊन झोपतील, माझी पूर्ण झोप मोडणार आहे ते. कारण मला सगळे उठावंच लागणार आहे. परवा सकाळी ते पोहोचणार आहे, तोपर्यंत झोपा काढायच्यात त्यांना. आणि इकडे आमचं गेलं खड्ड्यात झोप. त्यांची रफली पॅकिंग करून दिली, ते तुम्हाला दाखवते कशी पॅकिंग केली. अगदी किती झटपट 1 तासात पॅकिंग केली आपण ना. इथे त्यांचे कपडे ठेवले, तर दोघांचे एका बॅगमध्येच ऍडजस्ट केले. इकडे इनर गार्मेंट्स वगैरे, टॉवेल आहेत. इकडे त्यांचे फुटवेअर आहेत. परत थंडीचे कपडे आहेत, कारण ते शिमला मनालीला चालले आणि सध्या स्नोफॉल होतोय तिकडे, तर ते आहे. परत शूज पण ठेवलेत एक्स्ट्राच. इकडे शूज आहेत आणि इकडे सगळंच आहे, जॅकेट्स, हातमोजे वगैरे, टोपी, आणि एक्स्ट्राचे पेपर्स आणि कॅरी बॅग्स ठेवलेत त्यांना काही कॅरी करण्यासाठी. आणि जास्तीच्या मोठ्या मोठ्या बॅग्स आहे, म्हणजे माझ्यासाठी शॉपिंग घेऊन आले तर त्यासाठी बॅग्स दिल्या आहेत. आणि इकडे मेडिसिन ठेवले ह्या कप्प्यामध्ये, मास्क, मेडिसिन्स वगैरे असं आहे. आणि इकडे सगळं खाण्याचं सामान आहे. त्यांचा डबा पण भरला आहे, तर डब्यामध्ये दिले आहेत गोड दशम्या आणि हे बाकी चटरपटर आहे सगळं. हे पण आहे. हे पण जास्तीचं ठेवत होतं, त्याला म्हटलं नको, आता मावत नाहीये. आणि या छोट्या सॅकमध्ये हे असे टॉयलेटरीज ठेवलेत. आणि इथे मेकअपचं साहित्य तिचं, तसंच काय टिकली बांगडी वगैरे जे काही लागतं कॉस्मेटिक्स ते आहे. तर हे तिच्या सॅकमध्ये येऊन जाईल. सुधूच्या बॅगमध्ये खाण्याचं येऊन जाईल, प्लस त्यांचे गॅजेट्स वगैरे जे असतील ते यात येऊन जाईल. तर झाले ह्या 2 मोठ्या बॅग्स, 2 छोट्या बॅग्स. डन डन. निघा मग आता, पळा लवकर. पायी जा आता तुम्ही स्टेशनवर, आम्ही काही येत नाही तुम्हाला सोडायला. गप्पा मारत मारत पोहोचून जा 2 तासात आरामात. तुम्हालाही सगळ्यांना बाय.
तर ते आता थोडं गप्पा वगैरे मारतील, फ्रेश होतील, म्हणजे जाण्यासाठी फ्रेश होतील आणि निघतील. तर चला आपण भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. थँक्यू सो मच. आणि आता लग्न सिरीज अखेरीस संपली आहे. आता आपले पुढचं ब्लॉग्स येत राहणार. आता झालं यांचं नवरदेव नवरीचं कौतुक भरपूर झालंय. त्यांची बरीच सिरीज चालू होती, तर आता संपले. जा छान हनीमून करा, एन्जॉय करा आणि मेमरीज क्रिएट करा. ओके. ओके.